शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ला होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पॅनलचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 2 सौ मथुरा अमोल गांगुर्डे, ब सौ मनीषा धर्मेंद्र बागुल, क वैभव अप्पासाहेब ठाकरे, बालाजी मधुकर माळुदे ड या 4 जणांचे अधिकृत पॅनल असून त्यांच्या प्रचाराचा कार्यक्रम आडगाव येथील मारुती मंदिरात केले असून या पॅनलची सरळ लढत भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातील लढत कमालीची चुरशीची होणार असून राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे. मात्र या आयोजित प्रचार रॅली कार्यक्रमामुळे मोठे निर्णायक वळण मिळाल्याचे चित्र दिसत आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपनेते माजी आमदार वसंत गीते, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, शिवसेना नेते राहुल दराडे, शिवसेना नेते सुनील राजे जाधव, विलास माळुदे, विष्णू लबडे, पंडित दिवटे, भाऊसाहेब माळुदे, सुनील माळुदे, प्रभाकर माळुदे, निवृत्ती हंडोरे, गोरक्षनाथ माळुदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आणि मान्यवर उपस्थिती यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 2 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पॅनलचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली. शिवसेना उपनेते माजी आमदार वसंत गीते यांनी केलेल्या ज्वलंत भाषणाची संपूर्ण प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रभागातील विकासाच्या मुद्द्यावर थेट रस्त्यावर उतरून व्यवस्थेशी थेट 2 हात करत त्यांनी दिलेला संघर्ष आजही जनतेच्या मनात ताजा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे मतदारांचे बारकाईने लक्ष लागून आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आशीर्वाद मागायला आलो. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की 15 तारखेला जात पात धर्म न पाहता आपला उमेदवार मशाल एवढीच तुम्हाला विनंती करतो. मशाली समोरचं बटन दाबून या ठिकाणी माझ्या 4ही उमेदवारांना, पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा. दत्ताराणांची तब्येत बरोबर असताना आम्ही फिरतोय. ऐन टायमावर माणसं फोडले. 4 दिवसापूर्वी दत्ताराणांच्या मुलाला फोडण्याचा प्रयत्न झाला. माझा मुलगा 15 याच्यामध्ये उमेदवारी करतोय. बिनविरोध निवडून देतो. तुम्ही पक्षामध्ये या. काय करायचं? काय चाललंय राजकारणाचं चिखल? अरे आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय ना, लढू द्या ना आम्हाला. आणि म्हणून विचार करणारी गोष्ट अख्ख्या महाराष्ट्र नाशिककडे बघतोय की जो चिखल गिरीश महाजनने या ठिकाणी लावलेला आहे, जो चिखल या 2 जणी आमदारांनी या ठिकाणी लावलेला आहे, हा विचार करा. काय करायचंय? कशासाठी करायचंय? महापालिकेकडे दुर्लक्ष आहे. तुमच्याकडे 2च उदाहरण मी देतो. तुमच्या आडगाव परिसरामध्ये IT पार्क येईल, लाखो लोकांना नोकऱ्या लागेल, असं 10 वेळा घोषणा झाली. 9 वर्षामध्ये 10 झाला का IT पार्क? आज रस्त्याची चाळण बघा. एवढ्या मोठ्या संख्येने 10 वर्षामध्ये लेआउट पडले, तिथं रोड झाले का ते बघा. 6 धरण आहे आणि या सगळ्या 6 धरणामध्ये 10-20% आपला वाटा आहे पाण्याचा. पाणी मिळतं का वेळेवर? कधी पंचवटीत पाणी नाही, कधी आडगावला पाणी नाही, कधी बाबानगरला पाणी नाही, कधी सिडकोला पाणी नाही, नियोजनच नाही. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो. बोलण्यासारखं फार काही आम्ही येऊ पुन्हा बोलू, परंतु पोपट शिंदे त्याला सुद्धा माझी कळकळीची विनंती की जनतेची दिशाभूल करू नको. 45-50 वर्ष आम्ही या राजकारणात घातलेले आहे. बाबांना भविष्य काळामध्ये हा तुमचा पक्ष आहे, तुमचं योगदान आहे. आम्ही किती दिवस हे युवा सेनेचे नेतृत्व हे आमचे नेते. आणि तुला कळकळीची विनंती, कोणावर आरोप प्रत्यारोप करू नको. शिवसेनेमध्ये आदेश चालतो, बाकीच्या गोष्टी चालत नाही. मी बालाजी मधुकर माळुदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला जी उमेदवारी मिळाली, मी सर्व आमच्या वरिष्ठ नेत्यांचे, पक्षाचे, माझ्या नातेवाईकांचे, माझ्या मित्रमंडळीचे आभार मानतो. तसेच या 4ही उमेदवारी, मथुराताई असू द्या, बागुलताई असू द्या, वैभव ठाकरे असू द्या, आम्ही सर्व 4च्या 4 उमेदवार सुशिक्षित असून आणि महत्त्वाचा मुद्दा लोकांना माझी कळकळीची विनंती आहे
तपवून वाचवणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार आहे का तपवून संपवणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार आहे? हेच माझं लोकांना आव्हान आहे, विनंती पण आहे. सर्व मतदार बंधू भगिनींनी येत्या 15 तारखेला आपापल्या स्वइच्छेने घरातून बाहेर पडून सर्व मतदारांनी प्रत्येक व्यक्तीला सांगितलं पाहिजे आपण या टायमाला परिवर्तन घडवायचं आहे. आणि महत्त्वाचा विषय, आम्ही हा कुंभमेळा आमच्या पद्धतीने 2014ला जसा कुंभमेळा केला त्याच्यापेक्षा चांगला रेकॉर्ड ब्रेक कुंभमेळा आम्ही करू असं मी नाशिककरांना आवाहन करतो. तसेच येत्या 15 तारखेला सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्ही 4ही उमेदवारांना मतदान करून आपला मायबाप जनतेला विनंती आहे, आपण आम्हाला विजयी केल्यानंतर नक्कीच प्रभाग क्रमांक 2 आम्ही भयमुक्त, महिलांची सुरक्षा, विकासाचे मुद्दे याच्यावर आम्ही निवडणूक लढत आहे. आम्ही कुठल्याही छोट्या आश्वासनावर निवडणूक लढवणार नाही. आणि आम्ही जनतेला सांगू इच्छितो, येत्या 5 वर्षात आम्ही नक्कीच प्रभाग क्रमांक 2चा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी नाशिककरांना विनंती आहे, तुम्ही एकदा माझा प्रभाग क्रमांक 2012चा 1 होता, माझ्या प्रभागात चक्कर मारा. जे रस्ते मी बांधलेले आहे, पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहे, स्मशानभूमी बांधलेली आहे, निष्क्रिय विधी शेड बांधलेले आहे, एकदा चक्कर मारा, रस्ते बघा, प्रत्येक मळ्यात लाईट बघा, पाण्याच्या लाईन बघा. आणि नक्कीच आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. येत्या 15 तारखेला तुम्ही आम्ही 4ही उमेदवारांना विजय करा अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वैभव अप्पासाहेब ठाकरे या पुढे प्रभाग क्रमांक 2 मधील क गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत आहे. माझं प्रभाग क्रमांक 2 मधील ग्रामस्थांना म्हणजेच आपल्या आडगाव, नांदूर, मानूर, विडी कामगार, केकेवाग कॉलेज परिसर व इतर कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की आत्तापर्यंत आपल्या इथं आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्यांची इतकी उदासीनता आहे की त्यांनी पूर्ण प्रभागाची वाट लावलेली. आणि आता परत त्यांच्याच घरातील त्यांनी सुपुत्र इथं दिलेला आहे. म्हणजे जसं आपण आपल्याला वारसा हक्काने आपल्या वडिलोपार्जित काही गोष्टी भेटतात तसं त्यांनी ह्या गोष्टीला सगळं स्वतःचे मालकच समजलेले आहे. म्हणजे त्यांच्याकडे कोणी जर गेलं तर ते या आविर्भावात बोलता की मी तुम्हाला विकत घेतलं. तर तीच परिस्थिती परत जर पुढे जाऊन आपल्याला ती होऊ द्यायची नसेल तर आपण हा बदल घडवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला हा प्रभाग गुन्हेगारीमुक्त, भयमुक्त करायचा आहे. इथले लोकप्रतिनिधीच जर समजा तरुणांच्या हाताकांडामध्ये जर सरळ त्यांचा हात दिसत असेल तर ते ह्या येणाऱ्या युवकांना आणि आपल्या परिसरातील नागरिकांना काय दिशा देणार आहे की ते फक्त इथं गुन्हेगारच घडवणार आहे, इथं पैशाचं राजकारण करणार आहे, इथं त्यांना विकास नाही करायचा आहे. इथं तुम्ही बघा उद्यानांची परिस्थिती काय, रस्त्यांची परिस्थिती काय, आणि सर्वात महत्त्वाचं इथं पाणी पुरवठ्याची काय परिस्थिती आहे. ज्या वेळेला कोणताही सामान्य नागरिक त्यांच्या दारामध्ये जातो तर त्याला या पद्धतीने हिणवलं जातं की जसं काय तो त्यांचा गुलाम आहे. तर माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला गुरुवारी जे मतदान आहे ते तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या 4ही सुसंस्कृत अमधून आमच्या मथुराताई गांगुर्डे, ब मधून आमच्या मनीषाताई बागुल, क मधून मी स्वतः आहे व ड मधून आमचे बालाजी भाऊ माळोदे, अतिशय भोळे आणि जनसामान्यांच्या नाळ जोडलेले नेतृत्व आहेत सर्व. तर तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि परिवर्तन घडवा आणि आमच्या हातून परिसराचा नक्कीच विकास होईल आणि तुम्हाला शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मथुरा स्मिल गांगुर्डे, प्रभाग 2 मधून अनुसूचित जाती उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी करत आहे. तर 2017 ते 2026 या दरम्यानमध्ये आपल्या या प्रभागाचा विकास झालेला नाही. गटार रस्ते ड्रेनेज, उद्याने किंवा प्रौढ व्यक्तींसाठी बसण्याचे ठिकाण, महिलांची सुरक्षितता व चौका चौकामध्ये CCTV तर हे असणे गरजेचे आहे.
पण ही कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही आम्हाला साथ देणार आहात. 15 तारखेला तुम्ही सगळ्या जनतेने चौघांना मशाल या बटनावरती बटन दाबून आमच्या पॅनलला पुन्हा विजय करा. धन्यवाद. मनीषा धर्मेंद्र बाबू प्रभाग 2 मधून अधिकृत उमेदवारी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी सार्थ ठरवेन. आणि आता फक्त आपलं एकच ध्येय, आपल्या प्रभागाचा विकास आणि गुन्हेगारी आणि भयमुक्त प्रभाग बनवणे. यासाठी तुम्ही सर्वांनी 15 जानेवारीला घराच्या बाहेर निघा आणि मशाला चिन्हावर बटन दाबून आम्हाला सर्वांना विजयी करा. 2026 या निवडणुकीमध्ये भारतीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे 4 उमेदवार आपल्याकडे एकमेत आहेत, उभे आहेत. त्या 4ही उमेदवारांना मशाल हे चिन्ह आहे, हे प्रत्येकाने विसरू नका. येत्या 15 तारखेला मशाल या चिन्हावरती बटन दाबून सर्वांनी त्यांना विजयी करावे ही माझी कळकळीची नम्र विनंती. यानंतर त्या उमेदवारांचा नामोल्लेख करतो. या ठिकाणी बालाजी माळोदे, तसेच मथुरा गांगुडे, मनीषा बागुल आणि वैभव ठाकरे हे सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत. खासदार हरिचंद्र चव्हाण यांची भाची पण आहेत, त्यांचा नामोल्लेख घेणं गरजेचं आहे. जरी खासदार आपल्याबरोबर नसले तरी त्यांची भाची आपल्यावर आहेत. त्यांना सर्वांनी बघून भारतीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मशाले शिंदेचे बटन दाबून सर्वांनी 4ही उमेदवारांना विजय करावी. सर्व मतदार बंधू माझी कळकळीची विनंती आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषणात नागरिकांना केलेले थेट आवाहन, अन्यायाविरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेला रोखठोक सूर याचा परिणाम थेट मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रभागात सध्या या भूमिकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला मोठा फायदा होऊ शकतो अशी चर्चा उघडपणे होते आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये शिवसेना उपनेते माजी आमदार वसंत गीते यांच्या भूमिकेचा निवडणूक निकालावर प्रभाव पडणार असा ठाम विश्वास दिसून येतो आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील ही लढत आता केवळ पक्षीय न राहता समाजाच्या भूमिकेवर ठरणारी अत्यंत निर्णायक लढत बनत चालली आहे. NCN न्यूजसाठी गणेश खराट, आडगाव.